शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकरता या ठिकाणी बच्चूभाऊ कडूंचं हे अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। या आंदोलनाचा आजचा हा 5वा दिवस आहे। सर्वात पहिले तर बच्चूभाऊंची आणि आपल्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो की मला पोहोचायला उशीर झाला, कारण की लोकसभेच्या पार्लमेंटरी कमिटीचा दौरा ओरिसा राज्यामध्ये होता आणि तो पार्लमेंटरी कमिटीचा दौरा करून ओरिसा राज्याचा काल रात्री मी नागपूरला आलो आणि काल रात्री नागपूरला आल्यानंतर पहिल्यांदा आज या ठिकाणी बच्चूभाऊची भेट घेण्याकरता या ठिकाणी आलो। काल त्यांच्यासोबत फोनवर बोललो होतो, परंतु सर्वात पहिले आजच्या या निमित्तानं, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वात पहिले वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून बच्चूभाऊंनी ज्या न्याय्य 17 मागण्याकरता या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन उभं केलेलं आहे, ज्याची सुरुवात केलेली आहे, त्या सर्व न्याय्य मागण्यांना आणि बच्चूभाऊंना या ठिकाणी वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी या ठिकाणी सर्वात पहिले पाठिंबा देतो। आणि पुढच्या काळामध्ये जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत रस्त्यावरची लढाई त्या निमित्तानं आपण सर्व लढू, हा संकल्पसुद्धा त्या निमित्तानं आपण या निमित्तानं निश्चित करू। एक विदर्भातलं संघर्षशील नेतृत्व, एक विदर्भातलं लढवय्य नेतृत्व म्हणून आपण सर्व लोक बच्चूभाऊंकडे पाहतो। मी सुद्धा विधानसभेमध्ये 3 टर्म आमदार म्हणून काम केलं, त्याच्यातले जवळपास 10 वर्ष मी बच्चूभाऊंसोबत विधानसभेमध्ये काम केलं। सर्वसामान्याच्या न्याय्य प्रश्नाकरता सातत्यानं सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं काम हे बच्चूभाऊ सातत्यानं करत आहे। आणि आज सुद्धा दुर्दैवानं जरी त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी त्यांचा पराभव झाला तरी सुद्धा बच्चूभाऊंची नाळ जी तुमच्या सर्वांसोबत जुळलेली आहे ती नाळ त्यांनी तुटू दिली नाही, हे सर्वात महत्त्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि पराभव झाला असताना सुद्धा स्वतःचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव होऊन सुद्धा तुमच्या सर्व लोकांच्या न्याय मागण्याकरता आज इतकं मोठं आंदोलन हे बच्चूभाऊंनी या ठिकाणी उभं केलं आहे, त्याबद्दल सर्वात पहिले मी त्यांना मानाचा मुजरा या ठिकाणी करतो। आणि पुढच्या काळामध्ये ही जी लढाई आहे, ही लढाई काही फक्त एकट्या बच्चूभाऊची नाही आहे, ही आपल्या सर्वांची लढाई आहे। आणि मला या निमित्तानं फक्त इतक्याला आपल्याला सांगावंसं वाटतं की जेवढं आपण सोपं समजत असू तेवढी सोपी ही लढाई नाही आहे, कारण का आपला जो लढा आहे तो लढा मुजोर सरकारसोबत आहे, लक्षात घ्या। एक अतिशय मुजोर सरकार जे आहे त्याच्यासोबत आपला लढा आहे, आपण लक्षात घ्या। आणि हे सरकार 2 दिवसाच्या, 4 दिवसाच्या, 5 दिवसाच्या आंदोलनानं काही लवकर मानेल असं मला तरी वाटत नाही। त्यामुळे पुढच्या काळामध्ये बच्चूभाऊच्या तब्येतीची काळजी तर आपल्याला घ्यायचीच आहे, परंतु पुढच्या काळामध्ये बच्चूभाऊंनी उभं केलेलं आंदोलन हे पुढच्या काळामध्ये रस्त्यावर उभं करून त्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम, आणि जोपर्यंत आपल्या सर्व न्याय मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू करण्याचं काम, सुरू ठेवण्याचं काम हे आपल्या सर्वांना त्या निमित्तानं पुढच्या काळामध्ये करायचं आहे, हे मला या निमित्तानं आपल्याला प्रामुख्यानं सांगावंसं वाटतं। कारण की भारतीय जनता पक्षाचा जुना इतिहास जर आपण बघितला, मोदी साहेब आतापर्यंत फक्त एकचदा झुकले, आपण लक्षात घ्या। इथं जे काही सर्व आमचे शेतकरी बंधू बसलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की मोदी साहेब फक्त एकदा आतापर्यंत झुकले आहे, नाही तर मोदी साहेबांना झुकायची सवय नाही आहे। आणि मोदी साहेबांना या देशामध्ये पहिल्यांदा झुकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या देशातल्या शेतकऱ्यांनी केलं, आपण लक्षात घ्या। आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्या वेळेला संसदेमध्ये 3 कृषी कायदे पारित करण्यात आले होते, या 3 कृषी कायद्याला देशातल्या शेतकऱ्यांचा विरोध होता, परंतु केवळ बहुमताच्या आधारावर संसदेमध्ये हे 3 कृषी कायदे हे त्यावेळेला मोदी सरकारनं पारित करून घेतले होते। परंतु त्यावेळेला देशातला शेतकरी पेटून उठला आणि 378 दिवस दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि 700 शेतकरी त्या आंदोलनामध्ये शहीद झाले। 700 शेतकरी आंदोलनामध्ये शहीद झाले आणि शेवटी 378 दिवसाच्या आंदोलनानंतर 700 शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर मोदी सरकारला झुकावं लागलं आणि 3 कृषी कायदे जे केवळ बहुमताच्या भरोशावर मोदी सरकारनं संसदेमध्ये पारित केले होते, ज्या 3 कृषी कायद्याला देशातल्या शेतकऱ्यांचा विरोध होता, ते 3 कृषी कायदे शेतकऱ्यांच्या ताकदीपुढे मोदी सरकारला संसदेमध्ये मागे घ्यावं लागले, आपण लक्षात घ्या।
त्यामुळे ही शेतकऱ्यांची ताकद आहे. आणि आतापर्यंत मोदी साहेबांना फक्त झुकवण्याचं काम जर या देशामध्ये जर कोणी केलं असेल ते केवळ आणि केवळ फक्त देशातल्या शेतकऱ्यांनी केलं आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा असं म्हटलं जात होतं का देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, त्यांचेच चेले त्यांचे शिष्य तेवढेच ते सुद्धा काय म्हणतो म्हणजे पहिला शब्द कोणता वापरला होता आता ते सोड, फक्त विषय सांगतो इतका की ते सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांचे चेले आहेत. आज मोजरीपासून आज हा 5वा दिवस आंदोलनाचा बच्चूभाऊचा आहे. आज आतापर्यंत इथं अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री कमीत कमी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी इथं येणं अपेक्षित होतं. त्यांनी येऊन इथं कमीत कमी बच्चूभाऊंसोबत चर्चा करणं अपेक्षित होतं. परंतु तेवढी सुद्धा साधी जे एक सौजन्य जे दाखवायला पाहिजे ते सुद्धा अमरावतीच्या पालकमंत्र्यांनी अजूनपर्यंत दाखवलं नाही. अजूनपर्यंत येऊन इथं सुद्धा प्रश्न तुमचे काय आहे हे सुद्धा त्यांनी समजून घेतलं. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर देशाचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज जर आपण बघितलं तर मोजरीवरनं फक्त 100-125 किलोमीटरवर आज त्या ठिकाणी आमचे राज्याचे मुख्यमंत्री राहतात. जर मनात आणलं असतं तर ते सुद्धा या ठिकाणी येऊन या प्रश्नाची दखल त्या निमित्ताने घेऊ शकले असते, बच्चूभाऊची भेट घेऊ शकले असते. परंतु त्यांनी सुद्धा इथं येऊन बच्चूभाऊंना भेटण्याचं सौजन्य दाखवलं नाही. त्यामुळं हे सरकार जे आहे ते सरकार केंद्रातलं असो की सरकार राज्यातलं असो हे मुजोर सरकार आहे. आणि या मुजोर सरकारला पुढच्या काळामध्ये वठणीवर आणण्याचं काम हे त्या निमित्तानं आपल्याला करायचं मला या निमित्तानं सांगावंसं वाटते. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी फक्त आपल्याला इतकं सांगू इच्छितो का एवढं खोटं बोलणारे आणि एवढं लबाड सरकार आतापर्यंत या राज्यानं कधी बघितलं नाही. आपल्या माहितीकरता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी मागच्या समृद्धी एक्सप्रेसवेवर एक अपघात झाला होता. आणि या समृद्धी एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातामध्ये 25 जणांचा जळून कोळसा झाला होता. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अपघात झाला होता. 25 जण जळून कोळसा झाले होते. त्याच्यातले 14 लोक आमच्या वर्धा लोकसभा मतदारसंघातले होते. आणि त्याच्यानंतर हे 25 लोक जळून कोळसा झाल्यानंतर त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. आणि भेट दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला घोषणा केली होती की जे लोक या अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत यांना महाराष्ट्र सरकारकडनं 25 लाख रुपयाची मदत करण्यात येईल. आता या जुलै महिन्यामध्ये समृद्धी एक्सप्रेसवेच्या अपघाताला आता 2 वर्ष पूर्ण होणार आहे. परंतु तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द दिला होता की जे अपघातामध्ये मरण पावले त्यांना 25 लाख रुपये आम्ही देऊ, अजूनपर्यंत एकाही व्यक्तीला 2 वर्षापासून 25 लाखाची मदत ही महाराष्ट्र सरकारने केलेली नाही. आपण लक्षात घ्या. त्यामुळं एवढं हे मुजोर आणि एवढं हे नालायक सरकार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये या सरकारला वठणीवर आणण्याचं काम हे त्यानिमित्तानं आपण केलं पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं. आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मला फक्त इतकं सांगावंसं वाटतं की तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता, प्रभू रामाच्या मंदिराच्या नावाने तुम्ही राजकारण करता, प्रभू रामाचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता. परंतु मला या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगावंसं वाटते की तुम्हाला प्रभू श्रीरामाचं नाव घेण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे. कारण की प्रभू श्रीराम हे एकवचनी होते. प्रभू श्रीराम एकवचनी होते. असं म्हटलं जात होतं की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय असं म्हटलं जात होतं. आणि प्रभू श्रीराम हे 14 वर्ष वनवासात गेले. त्याचं कारण हे होतं की प्रभू श्रीरामाचे वडील राजा दशरथ यांनी जो राणी कैकेयीला शब्द दिला होता तो शब्द खाली पडू नये याच्याकरता, वडिलांचा शब्द खाली पडू नये याच्याकरता प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासात गेले होते. त्यामुळं प्रभू श्रीराम हे एकवचनी होते. दिलेला शब्द पाळत होते. वचनाची त्यांना किंमत होती. आज प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन भारतीय जनता पक्षाचे लोक राजकारण करून राहिले. परंतु या लोकांना प्रभू श्रीरामाचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण की प्रभू श्रीराम हे एकवचनी होते. आणि हे सरकार हे नालायक आणि ढोंगी आणि शब्दाला किंमत नसणारं हे सरकार आहे. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील का एकदा देशातल्या शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींना झुकवलंय, आता वेळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. आणि पुढच्या काळामध्ये या देवेंद्र फडणवीसांना सुद्धा झुकवण्याचं काम या महाराष्ट्रातला शेतकरी पुढच्या काळामध्ये निश्चित करून दाखवेल.
हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि रस्त्यावरची लढाई लढण्याकरता अमर काळे सुद्धा जेव्हा तुम्हाला आवश्यकता पडेल त्यावेळेला सदैव तुमच्या सोबत आहे, ही ग्वाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। 2 मिनिटं बोलतो आणि भाषण संपवतो। आज रस्त्यावरचीच लढाई गरजेची आहे, कारण की सभागृहामध्ये जेव्हा लोकसभेमध्ये आम्ही तुमचे प्रश्न मांडतो तेव्हा शेतकऱ्यांचा विषय घेतला तर अध्यक्ष महोदय आमचा माईक बंद करून टाकतात, आम्हाला बोलू सुद्धा दिला जात नाही, अशी परिस्थिती आज सभागृहामध्ये संसदेमध्ये आहे। संसदेमध्ये जर शेतकऱ्यांचे विषय घेतले, संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे विषय घेतले तर त्या ठिकाणी आमचा माईक बंद करण्याचं काम त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय चेअरवरनं करत असतात। त्यामुळे पुढच्या काळामध्ये सभागृहामध्ये जर न्याय भेटला नाही तर पुढची लढाई ही रस्त्यावरची आपण सर्व लढूया, इतकंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो। आणि या देशाचे खरे आधारस्तंभ जर कोण असेल ते दोनच आहे, एक जय जवान जय किसान। त्यामुळे सीमेवर देशाचं रक्षण करणारा जवान आणि अन्नधान्य निर्माण करणारा शेतकरी हे खऱ्या अर्थानं देशाचे 2 आधारस्तंभ आहे। आणि आज मोठ्या संख्येने आत्महत्या वाढतात आहे। मागच्या 2 वर्षामध्ये मी लोकसभेमध्ये सांगितलं की मागच्या 2 वर्षामध्ये अमरावती आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 600 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे संसदेमध्ये सांगितलं। हे जेव्हा सांगत होतो तेव्हा मटण बंद करण्यात आली। त्यामुळे सांगायचं तात्पर्य इतकं आहे की पुढची लढाई ही रस्त्यावरची आहे आणि या रस्त्यावरच्या लढाईकरता आपण त्या निमित्तानं तयार राहावं, इतकीच एक अपेक्षा या ठिकाणी करतो। बच्चू भाऊंना नम्र विनंती करतो की तब्येतीची काळजी घ्या, तुमची गरज या राज्याला आहे, तुमची गरज या राज्यातल्या शेतकऱ्यांना आहे, तुमची गरज या राज्यातल्या अपंगांना आहे, राज्यातल्या दीनपीडित लोकांना तुमची गरज आहे। त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील, लढाई तर लढायचीच आहे, संघर्ष तर करायचाच आहे, पण तो पुढच्या काळामध्ये तब्येतसुद्धा आपण सांभाळण्याचं काम करावं, इतकी एक नम्र विनंती या ठिकाणी करतो। पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानून पुढच्या काळामध्ये ही लढाई आपण रस्त्यावर लढू, हाच संकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो। आणि आज या ठिकाणी आमच्यासोबत आमचे नेते रोहितजी पवारसाहेब आलेत, पवारसाहेबांनी सुद्धा त्यांना त्या निमित्तानं विशेष या ठिकाणी पाठवलं आहे, ते सुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडतील। मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि बच्चू भाऊंना त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता, पुढच्या लढाईकरता आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो। धन्यवाद। धन्यवाद अमरदादा, आपल्या भाषणातून आपल्या वाणीतून तुम्ही या आंदोलनाला आणखी एक ताकद भरली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार। यानंतर माजी आमदार